नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 6वी इतिहास या विषयातील प्रकरण 3 आहे हडप्पा संस्कृती या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये एकूण 7 मुद्द्यांविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे। पहिला आहे हडप्पा संस्कृती, त्यानंतर त्यांची घरे व नगररचना, त्यानंतर आहे मुद्रा व भांडी, चौथा आहे महास्नानगृह, पाचवा आहे लोकजीवन, सहावा आहे व्यापार आणि हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे। ह्या मुद्द्यांबद्दल आपण माहिती पाहूया। तर पहिला पॉइंट आहे हडप्पा संस्कृती बद्दल माहिती पाहणार आहोत। बघा, इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झालं, म्हणून या संस्कृतीला आपण हडप्पा संस्कृती असे नाव दिलेलं आहे। म्हणजे या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते। म्हणजे सिंधू नदीच्या किनारी ह्या संस्कृतीचा उदय झाला, म्हणून आपण सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हणतो। हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले। हडप्पा व मोहेंजोदडो हे दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यात कमालीचे साम्य होते। साम्य असणे म्हणजे एकसारखेपणा असणं, म्हणजे धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत। म्हणजे त्यांच्या तिथं भेटलेल्या अवशेषांमध्ये साम्यपणा आपल्याला आढळून येतं। म्हणजे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात। तेथील नगररचना म्हणा, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो। अशा प्रकारे हडप्पा संस्कृती आणि तेथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्रमुख शहरे। तर विद्यार्थ्यांनो, इथं हडप्पा संस्कृतीचा नकाशा आहे। हडप्पा संस्कृती भारतातील वायव्य भागात सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला होता। त्यामध्ये आपण हडप्पा संस्कृतीच्या उत्खननाची स्थळे इथं पाहू शकतो। पाकिस्तानात मोहेंजोदडो आहे, हडप्पा आहे, बालाकोट आहे, कोतकाहो आहे, सुतकांजेदोर आहे, याशिवाय अल्लाह, धिनो, आंबरी, चन्हूदोडो, कोटदीजी म्हणा, देसलपूर, धोलावीरा, सुरकोटडा, कुंतासी, लोथल, रोजडी, रंगपूर, कालीबंगन म्हणा, राखीखडी, बनावली, रूपड, हुलास, आलमगीरपूर, हडप्पा म्हणजे सिंधू नदीच्या प्रदेशात असलेल्या पंजाबच्या ह्या सतलज, रावी, चिनाब, झेलम ह्या 5 नदीच्या संगमावर हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला आहे। म्हणजे उत्तरेस मंडा इथंपर्यंत आहे, दक्षिणेस दायमाबाद इथंपर्यंत हडप्पा संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो। जवळजवळ 2000 ठिकाणी हे हडप्पा संस्कृतीचे उत्खननाचे 2000 इतकं ठिकाणी आपल्याला उत्खननामध्ये सापडलेला दिसून येतो। बघा, हे स्थळं आपण पाहू शकतो। पुढचा पॉइंट आहे घरे आणि नगररचना। बघा, हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भटक्या विटांची होती। काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई। मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारचे घरांची रचना असे। घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालये असत। सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असेल, त्यासाठी मातीच्या भाजक्या पानाळेचा उपयोग केला जाईल। रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत। यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे दिसते। हडप्पा संस्कृतीतील विहीर पाहू शकतो आपण। रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने त्या काळची नगररचना किंवा बांधकाम बांधलेली असत। त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागे घरे बांधली जात। नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे। आता पुढचा पॉइंट आहे मुद्रा आणि भांडी। बघा, त्यानंतरचा पॉइंट आहे मुद्रा आणि भांडी। हडप्पा संस्कृतीचा मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या स्टेनस्टाईन नावाच्या दगडापासून बनवल्या जातं। म्हणजे मुद्रावर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत, त्यामध्ये बैल,
म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी व एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृती हे आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जातात. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपण हडप्पा संस्कृतीतील विहीर पाहू शकतो. त्यानंतर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कशा होत्या हे सुद्धा आपण पाहू शकतो. एकसिंगी घेंडा वगैरे आपल्याला मुद्र्यामध्ये पाहता येते. हडप्पा संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकाचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवांबरोबर मातीची भांडी पुरत असत. त्यानंतर भांडीमध्ये आपण हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा आणि भांडीमध्ये ह्या गोष्टी बघा. इथं मुद्रा आणि भांडी पाहू शकतो कशा प्रकारची आहेत. भांडी लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली इथं भांडी पाहता येतं. त्यानंतर साधे भांडीसुद्धा आपल्याला पाहता येतो. पुढचा पॉईंट आहे महास्नानगृह. इथे आपण चित्रामध्ये पाहू शकता मोहेंजोदडो येथील महास्नानगृह कसा आहे तो छायाचित्रामध्ये अतिशय व्यवस्थितपणे दाखवलेला आहे. तर महास्नानगृह ह्या मुद्द्याबद्दल आपण माहिती पाहूयात. आता चित्रामध्ये तुम्ही पाहिलेला आहात मोहेंजोदडो येथे प्रशस्त असं स्नानगृह